सार्वजनिक वाचनालय कल्याण अनेक दुर्मिळ आणि जुन्या पुस्तकांचा संग्रह असलेलं 160 वर्षांचं हे वाचनालय. या वाचनालयात 1 लाखाहून अधिक विविध पुस्तकांचा संग्रह आहे. ही पुस्तकं टिकवण्यासाठी आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी वाचनालयाच्या वतीनं अपार मेहनत घेतली जाते. 160 वर्ष जुना वाचनालयाची इमारत काळाच्या ओघात बदलत गेली असली तरी लोकमान्य टिळकांनी या वाचनालयाचं केलेलं सार्वजनिक वाचनालय कल्याण हे नामकरण मात्र अजरामर आहे. सरचिटणीस सार्वजनिक वाचनालय कल्याणचं सार्वजनिक वाचनालय हे ऐतिहासिक वाचनालय असून त्याला 160 वर्ष पूर्ण झालेली आहेत. राव बहादूर सदाशिव मोरेश्वर साठे हे त्या काळी 1864 मध्ये कल्याणचे मामलेदार होते. उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, अभ्यास व्यक्तिमत्व अशी या व्यक्तिमत्वानं कल्याणामध्ये एखादं वाचनालय असावं म्हणून स्वतःच्या घरामध्ये हे वाचनालय सुरू केलं. त्यानंतर त्या वाचनालयाची प्रगती होत होत ते नेटिव्ह वाचनालय आणि पुढे सरकत त्याला चांगल्या प्रकारचं स्वरूप प्राप्त झालं. मधल्या काही काळामध्ये ह्या वाचनालयाची परिस्थिती अतिशय दयनीय झाली होती, परंतु कल्याणातील मान्यवरांनी या वाचनालयाला चांगल्या प्रकारे पुष्टी दिली आणि हे वाचनालय पुढे सुरू झालं. आम्ही आमच्या वाचनालयातर्फे अनेक उपक्रम राबवतो. त्यात म्हणजे विद्यार्थी चालवतायत वाचनालय हे फार महत्त्वाचं असतं. अनेक शाळेतले विद्यार्थी आम्ही दरवर्षी इथे बोलावतो. संपूर्ण कारभार आमच्या या वाचनालयाचा संगणकीय स्वरूपात चालतो आणि ती मुलं पुस्तकाची देवघेव करणं, वाचकांशी संवाद साधणं अशा अनेक उपक्रम यामध्ये सहभागी होत असतात. त्याचबरोबर आम्ही वाचनालय विद्यार्थ्यांच्या भेटीला या अंतर्गत आम्ही शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आम्ही वाचनालयाबद्दल मार्गदर्शन करीत असतो. त्यानंतर विद्यार्थी वाचनालयाच्या भेटीला या उपक्रमांतर्गत आम्ही अनेक शाळेतल्या विद्यार्थ्यांना इथे बोलवून घेतो आणि त्यांना संपूर्ण वाचनालय दाखवतो. ही पुस्तकांची संख्या, त्यामध्ये असलेले लेखक हे जवळून पाहण्यात एक वेगळा आनंद असतो आणि हा सुद्धा आमचे विद्यार्थी वर्ग अतिशय चांगल्या प्रकारे करतात. शिक्षक वर्गाची त्याला साथ असते. वाचकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या प्रकारातील पुस्तकांसाठी स्वतंत्र दालनं तयार करण्यात आल्यानं वाचकांना आपल्याला हवं असलेलं पुस्तक अगदी सहजपणे उपलब्ध होतं. त्यामुळे वाचकांची या वाचनालयाला चांगलीच पसंती मिळते. इतकं जुनं वाचनालय, त्याच्यामुळे बरीचशी पुस्तकं अवेलेबल आहेत जे इतर वाचनालयामध्ये वाचायला मिळत नाही. ती सगळी पुस्तकं इथे असतात आणि कथासंग्रहाचं चांगल्यापैकी कलेक्शन आहे. कादंबरीचं कलेक्शन आहे. एखाद्या प्रवासाला जायचं असेल तर प्रवास वर्णनाची खूप सुंदर सुंदर पुस्तकं एक मार्गदर्शक म्हणून वाचकांना, आमच्यासारख्या वाचकांना मार्गदर्शक म्हणून ठरतात. आणि लघुकथा स्त्रीवादी असल्यामुळे एक स्त्री म्हणून मला जी टेस्ट आहे ती मला ह्या वाचनालयाने पूर्णपणे मिळून जाते. खूप छान अनुभव आहे माझा वाचनालयासोबत. इथे एखादी पुस्तक वगैरे जर मिळत नसेल आपल्याला तर इथील कर्मचारी वगैरे आपल्याला मदत करतात आणि ताबडतोब आपल्याला ते पुस्तक वाचण्यास मिळते. एकीकडे वाचन संस्कृती लोप पावत असताना या वाचनालयात मात्र तरुण वाचकांची संख्या कौतुकास्पद आहे. तर अनेक शहरातून अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांची मागणी विद्यार्थ्यांकडून केली गेलेच या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे नोट्स देखील उपलब्ध करून दिले जातात. आजच्या ऑनलाईनच्या काळातही वाचनालयानं आपलं वेगळेपण जपून ठेवल्यानं पुस्तक वाचनासाठी लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सार्वजनिक वाचनालय कल्याणला पसंती देत आहेत. दीपक बागुल, कल्याण, श्रेष्ठ महाराष्ट्र.